नमस्ते, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू फ्लाय विथ फायटर. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे US साठीचा B1B2 विजा म्हणजेच टुरिस्ट विजा किंवा बिझनेससाठीचा विजा कसा अप्लाय करायचा, काय प्रोसेस आहे आणि किती दिवस लागतात, काय खर्च येतो, कसा फॉर्म फिल करावा लागतो, एव्हरीथिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे तुम्हाला विजा अप्लाय करण्यासाठी पासपोर्ट लागतो. ऑब्व्हियसली तुम्हाला जर कंट्रीच्या बाहेर ट्रॅव्हल करायचं आहे तर. आणि आता तर सगळ्या गोष्टी खूप चालू आहेत की US विजा मिळणं खूप टफ आहे, नाही मिळत मोस्टली अँड ऑल. तर लाईक या गोष्टी 100% खऱ्या पण नाही आहेत, खऱ्या पण खोट्या पण नाही आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूयात, ती म्हणजे की पासपोर्ट. आणि नंतरची गोष्ट अशी आहे की तुमचा बँक बॅलन्स. की तुम्हाला एक चांगला बँक बॅलन्स शो करावा लागतो की तुमच्याकडे किती बॅलन्स आहे, किंवा तुम्ही जर US मध्ये जाता तर तुम्ही कसं सर्वाईव्ह करणार आहे, कसे तुम्ही तुमचे फंड्स हे करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी शो कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर ना अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक DS-160 फॉर्म फिल करावा लागतो. तर मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन करेल की फॉर्मची लिंक, फॉर्म कसे फिल करायचे, एकदम डिटेल इन्फॉर्मेशन. इवन दो इंटरव्ह्यूला काय क्वेश्चन केले जातात, इंटरव्ह्यूला कसं हँडल करायचं, कसा कॉन्फिडेंटली आन्सर करायचं अँड ऑल. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त डॉक्युमेंट्स अँड द प्रोसेस एक्सप्लेन करेल, आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी टोटल इन्फॉर्मेशन सांगेल. तर जेव्हा तुम्ही DS-160 फॉर्म फिल करता तर त्याच्यामध्ये तुमची पूर्ण कुंडली येते. म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे की तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमची एज्युकेशनल हिस्ट्री, तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री, तुम्ही कुठल्या कुठल्या कंट्रीज ट्रॅव्हल केल्यात, कशासाठी केल्यात. आणि नंतरची एक अशी असते की तुमची पूर्ण सोशल मीडिया हिस्ट्री, म्हणजे सोशल मीडियाचे कुठले कुठले प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करताय, कुठले कुठले अकाउंट्स आहेत. इवन तर तुम्ही अकाउंट्स आहेत पण यूज नसाल करत तरी पण तुम्हाला तिकडे ते मेन्शन करावे लागतात, कारण तुम्ही कुठल्या खोट्या गोष्टींमध्ये अडकले गेलात ना तर तुम्हाला पॉसिबलच नाही आहे विजा मिळणं. सो यू हॅव टू मेन्शन एव्हरीथिंग. नंतर ना तुम्हाला मेन्शन करावं लागतं की तुम्ही कुठले कुठले फोन नंबर यूज करताय, कुठले कुठले फोन नंबर तुम्ही यूज केलेत, म्हणजे तुम्हाला ते पण तिकडे सगळे मेन्शन करावे लागतात. अँड नंतर ना तुम्हाला अजून एक गोष्ट अशी मेन्शन करावी लागते की वाय यू वॉन्ट विजिट US मध्ये तुमचं कोणी रिलेटिव्ह आहे का, फ्रेंड आहे का, मग तुम्हाला ते एक रिझन द्यावं लागतं. नंतर तुमचे फ्रेंड असेल किंवा फॅमिली असेल तर ते काय करतात, कुठे राहतात, त्यांचा स्टेटस काय आहे US मध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला DS-160मध्ये मेन्शन कराव्या लागतात. आणि DS-160 हा आय थिंक 6 मंथसाठी व्हॅलिड असतो. तर जेव्हा मी आले तेव्हा माझा विजा टाईप डिफरंट होता आणि माझे डॉक्युमेंट्स थोडेफार डिफरंट होते, थोडेसे जास्त ट्रिकी होते ॲक्च्युली. आणि आत्ता जर तुम्ही DS-160 फिल केला त्याच्यानंतर एक ऑप्शन असतो की तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची, आणि अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्हाला विजा फी भरावी लागते. तर विजा फी आत्ता सध्याची आहे $250, म्हणजे आय थिंक INR 22,000 to 23,000. आणि जेव्हा आधी होता तर आधीची फी होती $180, म्हणजे लाईक 15,000-16,000. तर तुम्हाला विजा फी पे केल्यानंतरचा ऑप्शन येतो की स्लॉट बुकिंगसाठी, म्हणजे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट कधीची मिळते ते तुम्हाला कळतं. इवन अपॉइंटमेंट बुक करताना तुम्हाला ऑप्शन्स असतात की तुम्ही कुठली सिटी चूज करू शकता. चेन्नई, दिल्ली, मुंबई, बँगलोर, वॉट एव्हर, लाईक जे ऑप्शन्स आहेत अवेलेबल तुम्ही तिकडे चूज करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार बघू शकता. आणि आत्ता तर एकदम अशी इमिडिएट अपॉइंटमेंट नाही मिळत की विदिन अ वीक, और काही एजंट लोकांकडून तुम्हाला मिळू शकते एक्स्ट्रा पैसे देऊन, बट इमिडिएट स्वतःहून तर नाही मिळत. अँड देन जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करता तेव्हा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात सोबत. जेव्हा तुमची अपॉइंटमेंट असते तर तुम्हाला सगळ्यात पहिली अपॉइंटमेंट असते ती म्हणजे बायोमॅट्रिक. त्या बायोमॅट्रिकला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कुठलाही गोष्टी अलाउड नाही करत, म्हणजे बॅग, पर्स, वॉलेट काहीच नाही, ते तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. आणि जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटसाठी जाताय तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात. आणि बायोमेट्रिकला जास्त काहीच नसतं, म्हणजे बघायला गेलं तर तुमच्या त्या फिंगरप्रिंट फोटोज होतात आणि डॉक्युमेंट्स चेक केले जातात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लेटर मिळतं, ते लेटर घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जावं लागतं. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा खरी जी भीती म्हणू शकतो आपण, एक्साइटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. कारण जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जातात, एज्युकेशनल, बँक डिटेल्स, आणि कशासाठी व्हिजिट करायचं त्या सगळ्या डिटेल्स, सगळं तुमचा इन्कम प्रूफ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे घेऊन जाव्या लागतात. आणि जेव्हा तुम्ही लाईनला असता आतमध्ये, जेव्हा आतमध्ये गेलात ना की समोर एकदम काचेचे एकदम असे रोमध्ये काउंटर्स असतात, तिकडे विजा ऑफिसर आतल्या साईडने बसलेले असतात आणि मध्ये मध्ये ग्लास असते. तर एकदम भीतीवालं, एकदम सिरियस वातावरण तिकडे असतं, कारण आपल्याला दिसतं समोरून कोणाचा विजा मिळतोय कोणाचा नाही. कारण
जर कुणाच्या हातामध्ये पासपोर्ट रिटर्न मिळाला आणि तो चालला आहे तर समजून जायचं की त्याचा विजा रिजेक्ट झाला आहे, आणि जर ठेवून घेतला आहे तर म्हणजे मिळाला आहे त्याला. तिकडे गेलात की तुम्ही एक चांगलं रीडिंग करा, एक चांगलं कॉन्फिडेंटली त्यांना बोला, गुड मॉर्निंग, आफ्टरनून काय असेल ते एक कॉन्फिडेंटली आन्सर करा. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन वगैरे सगळे झाल्यानंतर की ते तुम्हाला जर तुमचा झाला असेल तर व्यवस्थित ते पासपोर्ट ठेवून घेतात आणि बोलतात की हे कॉंग्रॅच्युलेशन्स, यू विल गेट युअर पासपोर्ट विदिन फ्यू डेज ऑर मे बी 8 days. अँड जर रिजेक्ट झाला असेल तर ते बोलतात की लाईक अनफॉर्च्युनेटली आता ह्यावेळी झालेला नाही आहे, नेक्स्ट टाईम तुम्ही अप्लाय करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचीच एक डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ की काय क्वेश्चन केले जातात, कसं आन्सर करायचं, कसा फॉर्म फिल करायचा, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी ते मेन्शन करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे डाऊट्स पण मला नक्की कळवा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शो सम लव. बाय. जय हिंद.